हॅलो, नमस्कार. बरेच दिवसाने मी आज आपल्यापुढे ही रेसिपी सादर करीत आहे. मध्यंतरी माझ्याकडून काही रेसिपी झालेली नाहीत. खूप दिवसांनी मी ही सादर करीत आहे. तर तुम्ही गोड मानून घ्या, कमेंट्समध्ये मला जरूर कळवा. आता ही लाल भोपळ्याची रेसिपी म्हणजेच भोपळ्याचं भरीत. तर आता हे भरीत तुम्ही बऱ्याच जणी करतही असाल, पण तरीसुद्धा आज मला असं वाटलं की आपण ही रेसिपी यांच्यापुढे सादर करावी, म्हणून मी ही रेसिपी आज आपल्यापुढे सादर करीत आहे. तर 250 ग्रॅम मी भोपळा घेतला होता आणि त्या भोपळ्याच्या फोडी म्हणजे भोपळ्याच्या फोडीच्या साली काढून तो शिजवून घेतलेला आहे. आणि 250 ग्रॅममधले सुद्धा मी निम्मा भाग घेतला आहे, म्हणजेच 125 ग्रॅम, अर्धा पावशेर. तर ह्या फोडी आपण छान शिजलेल्या त्याचे चमच्याने असे बारीक कुस्करून घेऊयात. भोपळ्याचं भरीत अशीच ते अतिशय सुंदर, रुचकर, चविष्ट असं लागतं आणि खाण्याला पण वेगळा असा पदार्थ आपल्याला कधीतरी बरा वाटतो, हो ना. तर मग आता चला पाहूयात. तर आता ही आपण फोडी सगळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत. यामध्ये लागणारं साहित्य म्हणजे काय, तर भोपळा थोडा गोडच असतो तसा म्हणा, पण तरीसुद्धा चवीनुसार आपल्याला थोडीशी साखर त्यामध्ये घालायची आहे. थोडी साखर, थोडंसं शेंगदाण्याचं कूट 1 चमचा, 1 चमचा लाल मिरची पावडर, अरद बोबडी करून घातलेली आहे, म्हणजे जाडसर अशी करून घातलेली आहे. चवीनुसार मीठ, म्हणजे छोटा चमचा, अर्धा चमचा, आणि कोथिंबीर धुवून बारीक चिरून घातलेली आहे. आता हे सगळं साहित्य आपण यामध्ये घातलेलं आहे. आता याला आवश्यक म्हणजे फोडणी. आता ही फोडणी पाहूयात. तर फोडणीसाठी आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे, गॅस पेटवलेला आहे आणि कढई कोणती घेतली आहे तर लोखंडाची आहे. तर यामध्ये आपण एक मोठा डाव भरून तेल घालूयात आणि तेल तापल्यानंतर, म्हणजेच मोहरी तडतडल्यानंतर आपली फोडणी तयार होणार आहे. तर आता तेल तापत ठेवलेलं आहे. आता हे भोपळ्याचं भरीत तुम्ही भाकरीबरोबर, पोळीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता, तुमच्या आवडीनुसार. तर आता मोहरी आपण 1 चमचा त्यामध्ये घातलेली आहे. आता बाहेरून जरा थोडा थोडा तुम्हाला आवाज येत असेल. शेती असल्यामुळं थोडा थोडा आवाज ट्रॅक्टरचा, थोडा बोलण्याचा थोडा येत असेल. तर आता त्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे मोठे घातलेले आहेत, जेणेकरून ते तुकडे नको असल्यास काढून टाकता येतील. 1 चमचा हिंग, एक चमचा हळद. आता ही अशी आपली फोडणी तयार आहे. तर फोडणी थोडीशी कोमट झाल्यानंतर आपण त्याच्यावर घालायची आहे. हे बघा, आता फोडणी आपण त्यावर घातलेली आहे. आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया, जेणेकरून मीठ, साखर, कोथिंबीर, हिंग, हे जे काही पदार्थ त्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत, घातलेले आहेत, ते सगळे एकजीव होतील आणि आपलं भरीत सुरेख लागेल. आता यामध्ये शेवटी आपण 2 चमचे दही घालूयात. आणि दही घातल्यानंतर आपण ते परत छान मिक्स करून घेऊयात. असं हे आपलं भोपळ्याचं भरीत तयार आहे. नक्की करून पहा, नक्की आवडेल तुम्हाला. कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणखीन कोणी तुमची वेगळी पद्धत असेल तरी मला ऐकायला आवडेल.
तर पहा मैत्रिणींनो, खूप छान असं आपलं भरीत तयार आहे. धन्यवाद.